नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी दशपर्णी अर्क कसा तयार करायचा। दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी समूहातील 10 महिला जमल्या व 10 महिलांनी एका महिलांनी कडुनिंबाची पाने 5 किलो आणि अशा 10 महिलां मिळून सर्व पाने जमा केली। कडुनिंबाची पाने 5 किलो, करंजाची पाने 2 किलो, निरगुंडीची पाने 2 किलो आणि टणटणीची पाने 2 किलो, सीताफळाची पाने 3 किलो, रुईची पाने 2 किलो, लाल कन्हेरीची पाने 2 किलो, पपईचे पाने 2 किलो, मोगल एरंडाची पाने 2 किलो, गुळवेळीची पाने 2 किलो। 10 वनस्पतींचे पाने तोडून आणून ते 10 वेगवेगळ्या गमल्यांमध्ये बाजूला केले, चिरून घेतले आणि ते तयार झाले। त्यानंतर लसूण घेतला 1 किलो आणि तो कुटून घेतला। नंतर मिरच्या घेतल्या 1 किलो, ते आपण कुटून घेतल्यानंतर शेण कालवलं, नंतर पाणी भरलं टाकीमध्ये। सर्व पाने बारीक चिरून किंवा कुटून या मिश्रणात टाकली जातात। हे मिश्रण सावलीत झाकून ठेवले जाते। दररोज एकदा व्यवस्थित ढवळल्यास अर्क चांगल्या प्रकारे तयार होतो। साधारण 30 ते 45 दिवसानंतर हा अर्क वापरण्यास तयार होतो। दशपर्णी अर्क हे एक प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक असून पिकांवरील अनेक किडींचे नियंत्रण करण्यास मदत करतो। त्यामुळे रासायनिक औषधांचा खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळते। हा उपक्रम गाव टाकळी सागज येथे गैनीनाथ समूहाने राबवला आहे। सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समूह सातत्याने प्रयत्नशील आहे। अशाच शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। आणि ज्यांना पण महिलांना गटामध्ये असा दशपर्णी अर्क तयार करायचा आहे त्यांनाही नक्की शेअर करा।